मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, एकदा जर तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्हाला 2,500 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत राज्य सरकार पूर्णपणे मोफत देतं। यामध्ये 27 योजना आहेत। त्या 27 योजनेचा लाभ अगदी मोफतपणे तुम्हाला घेता येतं। 2,500 रुपये ते 5 लाखापर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने घेता येणार आहे? तुमच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च असेल, तुमच्या मुलीचं लग्नाचा खर्च असेल, याच व्यतिरिक्त पूर्णपणे घर बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे असतील, आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे असतील। हे सर्व पैसे तुम्हाला पूर्णपणे मोफत देतात। हे कसल्याही पद्धतीने तुम्हाला त्याची परतफेड करायची नाही। यासाठी कोणती योजना आहे, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, कोणकोणत्या योजना आहेत, नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायचं आहे, पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर नक्की तुमचं भलंच होणार आहे, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा। आता बघा, सर्वप्रथम आपण कोणकोणत्या योजना आहेत त्या योजना समजून घेऊया। बघा, पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी जो रुपये आहे 30 लाख रुपये तुम्हाला याची मदत मिळणार आहे, म्हणजे अनुदान पूर्णपणे फ्री मध्ये दिलं जातं। आता यामध्ये मुलीच्या लग्नासाठी 50,000 रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आली आहे। यानंतर बघा, मध्यम भोजन सुद्धा तुम्हाला दिलं जातं। प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत म्हणजे श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिलं जातं। याचबरोबर आवश्यक हत्यारे व अवजारे खरेदीसाठी 5,000 रुपयांच्या प्रतिवर्षासाठी तुम्हाला मदत दिली जाते। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला दिलं जातं। त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ सुद्धा दिला जातं। पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना याचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळतो। याचबरोबर सुरक्षा संच पुरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला लाभ दिलं जातं। अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत दिली जाते। सामाजिक सुरक्षा योजनेमधून ह्या योजना आहेत। आता आहेत शैक्षणिक योजना। इत्या 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मुलांना प्रतिवर्ष 2,500 रुपये म्हणजेच 2,500 रुपयापर्यंत मदत दिली जाते। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये अनुदान दिले जाते। जर तुमच्या मुलांना 50% वरती जर 10वीला टक्केवारी जर पडले तर त्यासाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाते। आणि 12वीला जर 50% वरती जर त्या ठिकाणी टक्केवारी मिळाली तरी सुद्धा त्यांना 10,000 रुपयांची मदत दिली जाते। याचबरोबर 11वी साठी 10,000 रुपयांची मदत दिली जाते। 10वी साठी 10, 11वी साठी 10 आणि 12वी साठी 10। जर 10वीला किंवा 11वीला 50%च्या वरती जर तुमच्या मुलींना जर पडले तर त्यासाठी वेगळे 10,000 रुपये दिले जाते। आता त्यानंतर बघा, पदवीच्या अभ्यास कामाकरिता जे पदवीसाठी तुम्हाला अभ्यासाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपयांची मदत दिली जाते। वैद्यकीय पदवीकरिता 1 लाख रुपयांची मदत तुम्हाला दिली जाते। तुमच्या पत्नीला किंवा तुमच्या मुलांना किंवा मुलींना जर डॉक्टर वगैरे जर तुम्हाला MBBS वगैरे जर लावायचं असेल तर त्यासाठी 1 लाख रुपयांची मदत दिली जाते। याचबरोबर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरसाठी जर तुमच्या मुलांना किंवा मुलींना 10वी पास वरती इंजिनिअरिंग साठी लावायचं असेल किंवा तुमच्या पत्नीला जर लावायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला 60,000 रुपये प्रतिवर्षासाठी दिलं जातं। यानंतर बघा, पदविकेमध्ये प्रतिवर्षी यासाठी 20,000 रुपयांची मदत दिली जाते। पदविकेमध्ये प्रतिवर्षी पदविका आणि पदविके यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयांची मदत दिली जाते। आता MSIT जर तुमच्या मुलांना मुलींना किंवा तुमच्या पतीला किंवा पत्नीला जर करायचं असेल, आता तुम्ही जर नोंदणी केला, तुमची पती आता इथं पत्नीने नोंदणी केलं तर पतीला लाभ मिळेल, जर इथं पतीनं नोंदणी केला तर पत्नीला लाभ मिळेल। आता MSIT ची जी काही रक्कम आहे, जेवढी 4,500 असेल, 5,000 असेल किंवा 3,500 असेल, जेवढी रक्कम तुम्ही भरलाय त्याची पावती घ्यायची, नोंदणी करायची, त्याची रक्कम तुम्हाला परत या ठिकाणी दिली जाते। आता बघा, इथं यामध्ये एक महत्वाची टीप तुम्हाला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। फक्त 2 पाल्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतं, तिसऱ्यांना लाभ मिळत नाही, फक्त 2। त्यांचा रेशन कार्ड मध्ये सुद्धा नाव असणं गरजेचं आहे। आता त्यानंतर आरोग्य योजना पहा। आरोग्य योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत? नैसर्गिक प्रसूतीसाठी जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी तुमच्या पत्नीची झाली तर त्यासाठी इथं 15,000 रुपयांची मदत दिली जाते।
सीजर जर झाला असेल तर त्यासाठी 20,000 रुपयांची मदत मिळते. 2 जीवित अपत्यासाठी याचा लाभ दिला जातो. त्यानंतर बघा, गंभीर आजाराच्या उपचारासाठी इथे जी मदत आहे ती 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला दिली जाते. यामध्ये लाभार्थी कामगार तिच्या कुटुंबियांना मिळतं. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाच्या जो काही शस्त्रक्रिया केल्यास त्याच्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपयांची मुदत ठेव दिली जाते. 75% किंवा कायमचे अपंगत्व जर आलेच तर 2 लाख रुपयांची अनुदान अवघ्या फ्री मध्ये मिळतं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो सुद्धा मिळतो. साधारण आरोग्य तपासणी सुद्धा फ्री मध्ये होते. आता यानंतर जो काही अर्थसहाय्य आहे, अर्थसहाय्य योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत हे समजून घ्या. कामगारांचा कामावर मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांचा मदत या ठिकाणी कायदेशीररित्या वारसांना दिली जाते. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत मदत कायदेशीर वारसांना दिली जाते. अटल कामगार जो काही आवास योजना आहे, शहरी भागासाठी अर्थसहाय्य जे आहे 2 लाख रुपयांची दिली जाते. याचबरोबर ग्रामीण भागासाठी सुद्धा 2 लाख रुपयांचा घर जर तुम्हाला बांधायचं असेल तर त्यासाठी 2 लाख रुपयांची मदत दिली जाते. कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीच्या खर्चासाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाते. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस, स्त्री कामगाराच्या विधुर पतीस या ठिकाणी प्रति वर्षासाठी 24,000 रुपये 5 वर्षापर्यंत मोफत दिले जाते. घर खरेदी किंवा घर बांधकामासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही कर्ज घेतलात तर 2 लाख रुपयांचं अनुदान म्हणजे सबसिडी तुम्हाला यावरती दिली जाते. आता तुम्हाला कळालं असेल या कोणकोणत्या योजना आहेत. आता यासाठी कोणती योजना राबवली जात आहे, कोणत्या योजनेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम आपण काय करूया, कागदपत्रे कोणकोणते लागतात हे समजून घेऊया. आधार कार्ड लागतो, फोटो लागतात, वारसांचे सर्वांचे आधार कार्ड लागतं, मुलांचे किंवा वारसांचे जे काही असतील, आता शिष्यवृत्ती वगैरे जर घ्यायचं असेल तर सर्व तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्डचे झेरॉक्स, ते आधार कार्डचे झेरॉक्स तुम्हाला नोंदणी करताना लागतात, त्यांची नावे आणि नंबरे. याचबरोबर तुमचा काही जो आहे रेशन कार्ड लागतो, बँकेचा पासबुक लागतो. आणि यानंतर बघा, सर्वात मुख्य म्हणजे एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तो म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेला जो काही पुरावा आहे. नोंदणी करायचं असेल तर 90 दिवसाचा कामगारांचा पुरावा म्हणून तुम्हाला यामध्ये द्यावं लागतं. आता यामध्ये जे वयाची अट आहे 18 ते 60 वर्षापर्यंत यामध्ये नवीन नोंदणी लाभार्थी करू शकतात. आणि याचबरोबर बघा, आता नोंदणी केल्याचे जे फायदे आहेत ते समजून घ्या. बांधकाम कामगार त्यांच्या पाल्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, जसे की सामाजिक सुरक्षा योजना असेल, शैक्षणिक योजना असेल, अर्थसहाय्य योजना असेल, अर्थसहाय्य योजनेमध्येच सामाजिक सुरक्षा वगैरे जे योजना आहेत या सर्व योजना आहेत यामध्ये दिलेल्या आहेत. या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला हमखास पद्धतीने दिला जातं. आता यासाठी जी नोंदणी आहे, बांधकाम कामगार इमारत व जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत तुम्हाला नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून 90 दिवसाचा पुरावा तुम्हाला लागतो. आता यामध्ये कोण कोण नोंदणी करतात, कोण कोण नोंदणी करू शकतात या संदर्भातील डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे. नोंदणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येतं. 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे तो कोणाकडून घ्यायचा आहे, 90 दिवसाचा प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं आहे, या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी मी एक प्लेलिस्ट लावतो. त्या प्लेलिस्टमध्ये जो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, जी काही तुमची शंका आहे त्या शंका तुमच्या व्यवस्थित सुटतील. व्हिडिओ पहा, पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होतील. त्या कोणकोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनेसाठी कसा अर्ज करायचा आहे, ते पैसे आपल्याला कसे मिळवायचे आहेत, नोंदणी करण्यासाठी कशा पद्धतीने आपण नोंदणी करू शकतो, कोणत्या पोर्टलवरून आपल्याला नोंदणी करता येते, या सर्व डिटेल्स माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. या व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट लावेन, त्यावरती टच करा. जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित तुम्ही अगोदर समजून घेऊन यामध्ये नोंदणी करा. नोंदणी जर केलात तर नक्की तुमचं भलं झाल्याशिवाय असणार नाही. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण नोंदणी तारीख नाही, संपणार नाहीये, कंटिन्यू याची नोंदणी चालू आहे. कधीही तुम्ही नोंदणी करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.